नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या काही भागामध्ये पैसा झाला मोठाच्या या एपिसोड्समध्ये आपण बघितलेलं होतं की आपण कर बचत कशा प्रकारे करू शकतो, कोणकोणते ऑप्शन्स त्यासाठी अवेलेबल आहेत. मात्र आज कर नियोजनावर आपण बोलणार आहोत आणि कर नियोजनासाठी काही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. ते आपण कसे स्वीकारू शकतो जेणेकरून कर नियोजन व्यवस्थित होईल, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले. सर, स्वागत तुमचं. आणि गेल्या काही भागांमध्ये आपण प्रेक्षकांना कर बचतीची माहिती दिलेली होती, पण मुळात कर बचत आणि कर नियोजन याच्यामध्ये मूलभूत फरक जर करायचा झाला तर तो काय सांगता येईल सगळ्यात सुरुवातीला? अश्विन, कर नियोजन हा एक ब्रॉडर कॉन्सेप्ट आहे. कायद्याच्या चौकटीत राहून करदायित्व आपण कमी करू शकतो का, आणि ते केलं तर आपण त्याला कर नियोजन म्हणतो. बरोबर. कर बचत हा त्यातला एक भाग आहे. म्हणजे कर नियोजन करताना माझा कर कमी व्हावा याच्यासाठी मी कर बचत गुंतवणुकीत मला जेव्हा पैसे टाकतो तेव्हा त्याला कर बचत म्हणतो. आणि अशी गुंतवणूक हा केवळ एक पर्याय नाहीये, इतरही अनेक पर्याय त्याच्यात आहेत. म्हणून कर नियोजन हा मोठा कॉन्सेप्ट आहे. आणि आपण आधी जे काही डिस्कस केलं तो कर बचतीचाच भाग होता. आज आपण बोलणार आहोत तो कर नियोजनाचा, म्हणजे ओव्हरऑल कर नियोजनाचा बद्दल आपण आज बोलणार आहोत. खरंय. म्हणजे कर बचत हा कर नियोजनाच्या पूर्ण त्या आपण जर म्हटलं पॉइंटचा एक सब पॉइंट आहे असं म्हणू शकतो, एक सबसेट आहे असं म्हणता येईल त्याला. ठीक. मग याच्यामध्ये कर नियोजन तुम्ही जसं म्हणताय की कायद्याच्या चौकटीत राहून हे आपल्याला करायचंय, तर ते नेमकं कसं करायचं, काही टप्पे आहेत त्याचे? निश्चित. त्याच्यात साधारण 3 टप्प्यात हे आपण कर नियोजन करू शकतो. त्यातला पहिला टप्पा आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे आणि त्याचे आपण आधी डिस्कस केलेलं की कायद्यातनं कर बचत गुंतवणूक करून आपण आपला कर वाचू शकतो. परंतु याच्यात नुसती कर बचत गुंतवणूक करण्याच्या ऐवजी जर कायद्यातील दिलेल्या सर्व वजावटींचा जर आपण लाभ घेतला तर निश्चितच आपला कर वाचू शकतो. अशा अनेक अशी कलम कायद्यात आहेत. ATC कलम तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिथे कर बचत गुंतवणूक आपण करतो. 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक केली तर आपला कर वाचतो. पण याच्या व्यतिरिक्त वैद्यकीय विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स ATD या सेक्शन खाली त्याचा आपण कर वाचू शकतो. गेल्या वर्षी याच्यातलं जे 15,000चं लिमिट होतं ते वाढून 25,000 केलंय. म्हणजे 25,000पर्यंत करमुक्त उत्पन्न आपण दरवर्षी कमी करू शकतो. आणि त्याचबरोबर आपला वैद्यकीय विमाही आपण घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला मेडिकल कॉस्ट जर उद्या आली तर ती आपल्याला खर्च करायला लागणार नाही. याच्या व्यतिरिक्त कोणी विकलांग व्यक्ती जर घरात असेल किंवा अंध व्यक्ती घरात असेल, अशा वेळी कमवत्या माणसाला ATDD खाली त्याला एक सूट मिळते. दरवर्षी ती सूट मिळते आणि ती सूट ही अशा व्यक्तीने त्याचा लाभ घ्यावा. कर नियोजन करताना ह्याचाही त्यांनी विचार करावा. उच्च शिक्षण जर मुलाला किंवा स्वतःला किंवा पत्नीला द्यायचं असेल तर अशा वेळी ATE या कायद्यातील कर नियोजनाचा एक फार मोठा वाव आहे. तर उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊन त्या कर्जावरचं जे व्याज आहे त्याची वजावट आपल्याला ATE मध्ये मिळू शकते. त्यामुळे इथे कर बचत गुंतवणूक नसून आपण शिक्षणासाठी खर्च करतोय आणि हा खर्च करण्याकरता बँकेतनं लोन घेतो. त्या लोनच्या व्याजावरनं आपला कर वाचू शकणार आहे. आणि गुंतवणूक आपण जी शिक्षणासाठी करतोय त्याने आपलं उत्पन्न वाढून आपला पैसाही मोठा होणार आहे. त्यामुळे दुहेरी फायदा या कर बचत ह्या नियोजनाचा होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त बरेच वेळा आपण भारतीय लोक सेंटिमेंटल असतो, आपला काही विश्वास असतो म्हणून आपण काही देणग्या देत असतो. ह्या देणग्या जर आपण चॅरिटेबल ट्रस्टला दिल्या तर त्यातून नुसतं आपलं सेंटिमेंट राखलं जातं एवढंच नाही तर आपली कर बचत होते. सेक्शन 80G खाली अशा पद्धतीच्या देणग्यांवरही कर बचत आपण घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त काही वेळेला काही घरात गंभीर आजार कोणाला झाला असेल तर कलम 80DDB खाली अशा गंभीर आजारासाठी जो खर्च केला जातो त्यातूनही काही वजावट मिळू शकते. त्याचाही करदात्यांनी विचार करावा. म्हणजे तू जर असं बघशील की नुसता फक्त कर बचत गुंतवणूक करून कर वाचतो असं नाही, तर आयकर कायद्यातले जेवढ्या वजावटी शक्य आहे त्यातल्या आपल्याला कुठल्या लागू होत्यात, आपण कुठल्याचा लाभ आपण घेऊ शकतो याचा विचार करून निश्चितच हे नियोजन केलं तर आपलं करदायित्व कमी होऊ शकतं आणि ते कायद्याच्या चौकटीत आपण राहून करू शकतो. खरं. याच्यामध्ये मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितला की एका कुठल्या तरी पॉइंटला 15,000चं लिमिट आहे. बाकीचे जे सब पॉइंट्स आहेत ATC असेल, ATDD, ATE, तर त्याच्या प्रत्येकासाठी काही अमाऊंटचं लिमिट सेट केलेलं आहे? हो, प्रत्येकासाठी. जसं ATCचं लिमिट सर्वांना माहिती की 1.5 लाखाचं आहे. परंतु यावर्षी एक त्याच्यात ॲडिशनल वाढ झाली, ती सगळ्यांनी लक्षात घ्यावा. तर नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये जर आपण गुंतवणूक केली तर तुम्हाला ATCCD खाली 50,000ची अतिरिक्त वजावट मिळू शकते, जी गेल्या वर्षी नव्हती. आता म्हटल्याप्रमाणे मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्ससाठी 25,000, शैक्षणिक कर्जासाठी त्या बँकेचं जेवढं व्याज असेल तेवढं सगळं, ATDD साठी 75 ते 1.25 लाखाची त्याच्यात किती डिसॅबिलिटी आहे अशी बघून ती मिळू शकते. प्रत्येकासाठी लिमिट आहे, परंतु असं लिमिट असलं तरी ते लिमिट ही मोठ्या प्रमाणावर लिमिट आहे आणि तुमची कर बचत नक्कीच त्याप्रमाणे होऊ शकते. तर त्यामुळे मला वाटतं या सगळ्याचा कर नियोजन करताना आपण विचार केला पाहिजे. खरं. पण मग याच्या अनुषंगाने एकाच वर्षी
ही सगळी जे कन्सेशन आहेत ती आपण घेऊ शकतो, त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन नाही? त्याच्यावर कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही. आपण एकाच वेळेला एटीसी पण गुंतवणूक करू शकतो, नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये पण पैसे टाकू शकतो. जर उच्च शिक्षणासाठी आपण काही वैद्यक कर्ज घेतलं असेल त्याचं व्याजही आपण क्लेम करू शकतो. त्याचप्रमाणे साधं सेव्हिंग बँकेचं व्याज आपल्या सगळ्यांना माहिती आहे मिळतं, त्याच्यावर 10,000 करमुक्त ते व्याज असतं, तेही आपण घेऊ शकतो. अर्थात त्याच्यासाठी काही वेगळं करायला लागणार नाही, पण सेव्हिंग बँकेत जर पैसे पडून असतील आणि 10,000चं व्याज जमा झालं तर 10,000 कर लागत नाही. थोडक्यात या कर नियोजनाच्या भागामध्ये आपण कायद्याच्या चौकटीत असे कुठल्या कुठल्या वाटा आहेत जिथून आपला कर वाचू शकतो, या सगळ्या वाटांचा विचार होणं आवश्यक आहे. आणि हा विचार करून आपण आपला कर दायित्व नक्कीच करू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी बजेट अगदी काही दिवसांवर आलेलं आहे, तर तुम्ही या बजेटमध्ये या कर सवलतीच्या दृष्टीने काही महत्वाच्या घोषणांकडे तुमची नजर आहे, तुम्हाला अपेक्षा आहे? निश्चित निश्चित. अश्विन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गृह कर्जाचं जे व्याज असतं ते व्याजही आपला कर कमी करू शकतं, आणि त्याची लिमिट काही एक वर्षभरापूर्वी 1.5 लाखावरून 2 लाखावरून वाढलेली. बरोबर. परंतु ही 2 लाख वाढली असूनही ती खूप कमी प्रमाणात आहे. कारण आज तुला माहिती आहे 2 लाखाचं व्याज म्हणजे 20 लाखाचं कर्ज आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी 50-50 लाखाला सुद्धा घर येत नाही, आणि मोठ्या प्रमाणावर गृहकर्ज घेतलं जातं. म्हणून ही लिमिट वाढवावी असं आम्ही सगळेजण अपेक्षा करतोय. त्याचप्रमाणे करत बचत असं नाही, परंतु जे बेसिक एक्झम्पशन 2.5 लाख आहे तेही वाढून कदाचित 3 लाख व्हायची शक्यता आहे, कारण त्याचा सर्वसामान्यांना फायदा आहे आणि त्याच्यात सरकारचं फार मोठं नुकसान होत नाही. कारण त्यातला जो वाचणारा कर आहे तो 5 ते 10,000 रुपये असतो, सर्वसामान्यांसाठी मोठा असतो, पण सरकारसाठी मात्र त्याच्यात फारसा त्यांना फरक पडत नाही, आणि त्यामुळे अशा पद्धतीचे बदल हे या बजेटमध्ये अपेक्षित आहे. खरं आहे. म्हणजे 8 दिवसावर बजेट आहे अगदी. आपण अपेक्षा करूया की अर्थमंत्री या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावर आपल्याला दिलासा देतील सगळ्या गुंतवणूकदारांना. पैसा झाला मोठामध्ये इकडे आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर कर नियोजनाचे आणखी काही टप्पे ज्याच्याबद्दल गोखले सरांकडून जाणून घ्यायचंय. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पात्रा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कर नियोजनावर आज आपण बोलतोय. गोखले सर आपल्या सोबत आहेत, कर सल्लागार संजीव गोखले. गोखले सर, मगाशी तुम्ही काही सांगितलीत आणि त्याच्यातले कन्सेशन बद्दल आपण बोललो, पण या व्यतिरिक्त कर नियोजनाला वाव आहे आणखी? निश्चित. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 टप्प्यातलं जे कर नियोजन आहे त्यातला पहिला टप्पा आपण विचार केला, बघितला. दुसरा टप्पा असा की आपल्याला जे उत्पन्न मिळतंय ते करमुक्त मिळू शकतं का असा विचार करू शकतो. अगदी पगारदार नोकर मंडळी जे असतात त्यांना शक्यतो त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला जे उत्पन्न मिळतं त्यातून काही आम्ही कर वाचू शकत नाही, कर बचत गुंतवणूक आम्ही केली, परंतु असं नाही. बरेच वेळा आपण जर एम्प्लॉयरला रिक्वेस्ट केली, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये शक्य आहे, तर ते त्याच्या पगाराचं पुनर्गठन आपण करू शकतो. म्हणजे मला जर समजा 10 लाख रुपये वार्षिक पगार मिळतोय पण त्यातला बेसिकच 8 लाख रुपये आहे, तर ते बेसिक मी कमी करून इतर जे माझे ज्याला भत्ते म्हणतात ते भत्ते आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ हाऊस रेंट अलाउन्स, घर भाडे भत्ता, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, ज्याच्यातनं करमुक्त भत्ते तुम्हाला मिळू शकतात. बरोबर. त्याचप्रमाणे इतरही असे अनेक भत्ते जसे मेडिकल अलाउन्स आहे, 15,000 पर्यंत ही आपण घेऊ शकतो वार्षिक. आता हा मेडिकल अलाउन्स गेले कित्येक वर्ष 15,000 आहे. आता तुम्हाला बजेटमध्ये काही अपेक्षा आहे का? तर हा मेडिकल अलाउन्स 15,000 वरून निदान 50,000 करावा अशी बरेच वर्ष मागणी आहे. 50,000 होईल की नाही माहित नाही, पण निदान 30,000 तरी व्हायची शक्यता आहे. तसंच गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी कन्व्हेन्स अलाउन्स जो 800 रुपये महिना भाडे कन्व्हेन्स अलाउन्स भत्ता करमुक्त होता तो 800 वरनं 1600 केलाय. त्याच्यातही कदाचित यावर्षी वाढ होऊ शकते. तर सांगायचा मुद्दा असा की अशा पद्धतीने पगाराचं पुनर्गठन जर आपल्या एम्प्लॉयर बरोबर बसून करता आलं तर अनेक पद्धतीने आपल्याला मिळणारा जो पगार आहे तो या भत्त्यांच्या स्वरूपात मिळू शकतो, आणि ते भत्ते करमुक्त असतील तर निश्चित आपलं करदायित्व कमी होऊ शकतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की बरेच वेळा एम्प्लॉयर जेव्हा पगार वाढीचा विचार करतो तेव्हा आपण पगार वाढीच्या ऐवजी काही सोयी सवलती घेऊ शकतो. म्हणजे लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल याच्यावर कुठलाही कर लागत नाही जर तो एम्प्लॉयरने दिला तर. त्याला परक्विजिट असं म्हणतात, पण ही एक्झेम्प्ट परक्विजिट आहेत. त्याचप्रमाणे आपल्या हेल्थ इन्शुरन्सची जी प्रीमियम आहे ती एम्प्लॉयरने जर भरली तरी त्याच्यावर कुठलाही कर लागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने सोयी सवलती या घेऊन त्याच्या ज्या करमुक्त आहेत त्या पद्धतीने आपलं पगाराचं पुनर्गठन करून आपण आपलं करदायित्व कमी करू शकतो. या टप्प्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला बरेच वेळा आपल्याला गुंतवणुकीतनं जे व्याज मिळत असतं ते जवळपास सगळ्या प्रकारचं व्याज करपात्र आहे. परंतु आपण जर विचार केला तर पीपीएफ सारख्या ठिकाणचं जे व्याज आहे ते करमुक्त आहे. शेअर्सवर भांडवली नफा जो होतो जो 1 वर्षानंतर जो शेअर्स विकत असतो तो करमुक्त आहे. कंपन्यांचा जो डिव्हिडंड किंवा लाभांश मिळतो तो पूर्णपणे करमुक्त आहे. त्याचप्रमाणे त्याला कुठल्याही अमाऊंटचं लिमिट नाही, त्याला कुठलंही लिमिट नाही. आपण किती करोडो रुपये जरी मला लाभांश मिळाला तरी तो करमुक्त असतो माझ्या हातात, मला कुठलाही कर भरायला लागत नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना आपल्याला अशा पद्धतीने करमुक्त
आपल्याला व्याज मिळेल का, असाही हा कर नियोजनाचाच एक भाग झाला. बरोबर. त्याचप्रमाणे हल्ली बरेच वेळा करमुक्त रोखे येतात, त्याला टॅक्स फ्री बॉन्ड हो, म्हणतात. हो. तर गुंतवणूक एखाद्या, मी उदाहरण देतो, 1 लाख रुपये पगार, 1 लाख रुपये जर बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये टाकण्यापेक्षा हे करमुक्त रोख्यात टाकली तर कदाचित मला त्याचा व्याज जे आहे ते 7%, 6.5% मिळेल. परंतु बँक आज 8-8.5% व्याज देते आणि त्याच्यावर 30% जर टॅक्स जाणार असेल तर अशा पेक्षा मी ते करमुक्त रोखे जर घेतले तर त्याच्यात 2 फायदे होतात. हे रोखे 5 ते 10 वर्षाचे पण असू शकतात. त्यामुळे 5 ते 10 वर्ष मला व्याजाचा रेट फिक्स होऊ शकतो आणि त्या व्याजावर कुठलाही कर लागत नाही. त्यामुळे मला पुढचे 5 ते 10 वर्ष त्या व्याजातनं मिळणाऱ्या कराची कुठलीच चिंता राहणार नाही. त्यामुळे करमुक्त रोखे हा एक टॅक्स सेव्हिंग आम्ही म्हणतो ज्याला कर नियोजन म्हणतो, त्यातला एक भाग असू शकतो. अशा पद्धतीने ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये करमुक्त उत्पन्न मिळवायची साधनं कुठली आणि त्याच्यासाठी कुठले कायदे त्याचा विचार करून आपण कर नियोजन करू शकतो. खरंय. एपिसोड वाइंड अप करताना आणखी एक महत्वाचा मुद्दा, समजा आता घर घ्यायचं असेल, हो, नवरा बायको एकत्र घर घेण्याचा विचार करत असतील तर त्या अनुषंगाने असं घर घेताना किंवा अन्य काही वस्तू घेताना त्या पार्श्वभूमीवर आपल्याला करामध्ये सवलत मिळू शकते, तिकडे आपण कर वाचू निश्चित. ह्याच्यात तर आम्ही म्हणतो की जो तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये प्रत्येकासाठी वेगळे कर नियोजन असू शकतं. परंतु समजा मला घर घ्यायचंय आणि त्यासाठी मी गृहकर्ज घेतोय आणि त्या गृहकर्जाची वजावट मी घेणार आहे. हेच जर घर ते संयुक्त पद्धतीने म्हणजे नवरा आणि बायकोनी मिळून घेतलं आणि दोघेही जर कमवते असतील तर दोघांना मी जे मगाशी म्हटलं 2 लाखाची वजावटी दोघांना मिळेल. जर हे घर माझ्या एकट्याच्याच नावाने असतं आणि मी एकट्याने जर गृहकर्ज घेतलं असतं तर ही वजावट 2 लाखाची असते. परंतु आम्ही दोघांनी जर नवरा बायकोनी म्हणून हे घर घेतलं तर दोघांना 2-2 लाख म्हणजे 4 लाखाची वजावट मिळू शकते. अशा रीतीने हे एक कर नियोजनाचा भाग असू शकतो. याच्या व्यतिरिक्त अश्विन, बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला घर भाडे भत्ता मिळत असतो पण आपण आपल्या वडिलांच्या घरी राहत असतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी काय भाड्याच्या घरात राहत नाही, त्यामुळे तो घर भाडे भत्ता मला मिळतो, तो करपात्र होतो. अशा वेळी आम्ही नेहमी सुचवतो की वडिलांना इतर उत्पन्न फारसं नसेल तर वडील तुम्हाला ते घर भाड्याने दिलं असं दाखवू शकता तुम्ही. त्याच्यात कुठल्याही कायद्याची अडचण येत नाही. फक्त त्याच्यात एकच आहे की वडिलांनी ती भाडे पावती द्यावी, दर महिन्याला ते वडिलांना तुम्ही भाडं द्यावं आणि तुमचा जो हाऊस रेंट अलाउन्स मिळतो तो तुम्ही करमुक्त म्हणून तुम्ही क्लेम करू शकता. त्याच्यात काळजी मात्र एवढीच घ्यायची की वडिलांना जे भाडं आपण देतोय त्या भाड्याचं उत्पन्न वडिलांच्याकडे आपण दाखवायला पाहिजे. त्यांचं एक विवरणपत्र इन्कम टॅक्स रिटर्न दरवर्षी भरायला पाहिजे आणि ते करमुक्त उत्पन्न लिमिट जी 3 लाख सिनियर सिटीजनला असेल त्याच्या जर खाली असतील तर त्यांनाही कर लागणार नाही. तुम्हाला मिळणारा हाऊस रेंट अलाउन्सही करमुक्त असेल. त्यामुळे असे विविध पद्धतीने कर नियोजनाला वाव आहे. अजून एखादी मी उदाहरण सांगू शकतो तर बरेच वेळा आपल्याला कधी कधी अल्पमुदतीचा शेअर्समध्ये नफा होतो. म्हणजे मी शेअर्स घेतले आणि मला साधारण 50,000 रुपये मला नफा झाला अल्पमुदतीचा. सध्याच्या काळानुसार ह्या अल्पमुदतीच्या नफ्यावर 15% टॅक्स आहे आणि हा टॅक्स वाचवायचा असेल तर आम्ही बरेच वेळा हा सल्ला दिलेला आहे की काही वेळेला असं होतं की काही शेअर्स आपले लॉसमध्ये झालेले असतात. अशा वेळी आम्ही सांगतो ते लॉसमधले शेअर तुम्ही विकून टाका आणि हे साधारण मार्चच्या आसपास जर आपण शेअर विकले तर तो लॉस बुक होतो, म्हणजे पेपरवर तो लॉस दिसतो आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हेच जे लॉसमध्ये बुक केलेले शेअर परत घ्यायचे. त्यामुळे त्या आर्थिक वर्षात मला काही नफा झाला, काही तोटा झाला, माझा टॅक्स तर वाचला परंतु तो प्रत्यक्ष माझा तोटा झालेला नाही कारण ते शेअर मी परत घेतलेले. आणि त्यामुळे अशा पद्धतीने तिथेही कर नियोजनाला वाव आहे. अर्थात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे कर नियोजन करताना प्रत्येकाची आपली जी काही त्याची गरज असेल ती आणि प्रत्येकाचं ज्या पद्धतीने तो कर नियोजन कसं करणार आहे ह्या कर सल्लागाराचा विचार आम्हाला करायला लागतो आणि त्याप्रमाणे त्याला आम्हाला मार्ग सांगायचा. म्हणजे त्या व्यक्तीची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन आपल्याला ते सगळं करायला पाहिजे. अजून एक जर आपल्याला वेळ असेल तर निश्चित सांगेन, अजून एक उत्तम कर नियोजनाचा मार्ग आहे. साधारण ज्यांची मुलं 18 वर्षाच्या आसपास आता सध्या होत आहेत अशांना आम्ही हा नेहमी सल्ला देत असतो की समजा कल्पना कर माझ्याकडे 25 लाख रुपये आहे, हे मी बँकेच्या फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले, त्याच्यावर मला 2.5 लाख रुपये व्याज मिळतं. हे माझं करपात्र व्याज आहे, माझे ऑलरेडी टॅक्स ब्रॅकेट 30%. हेच जर माझ्या 18 वर्षाच्या सज्ञान मुलाला मी जर गिफ्ट म्हणून दिले किंवा मुलीला गिफ्ट म्हणून दिले तर ते गिफ्ट तिला टॅक्स लागणार नाही कारण रिलेटिव्ह मध्ये गिफ्ट दिले ते त्याला टॅक्स लागत नाही. हेच 25 लाख तिच्या नावाने एफडी जर ठेवली तर त्याच्यावर जे 2.5 लाख रुपये व्याज मिळणार ते तिच्या नावाने जाईल आणि त्याचा टॅक्स मला जो आतापर्यंत पडत होता तो पडणार नाही. आता तिला करपात्र उत्पन्न नाही, ती 18 वर्षाची आहे की 19 वर्षाची, साधारण 22-24 वर्षापर्यंत मुलं शिकत असतात, तोपर्यंत त्यांना टॅक्स येणारच नाहीये. ते पुढची 5 ते 6 वर्ष दरवर्षी साधारण मी आता उदाहरण दिलं त्यात 2.5 लाख असे कित्येक आपण लाखो रुपये तुम्ही देऊ शकता, मुलांना तुम्ही देऊ शकता जेणेकरून त्या पैशाचा कर तुमचा वाचू शकतो. त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट की हे जे दिलेले पैसे जे मुलांच्या नावाने लावले ते त्यांच्यात पुढच्या उच्च शिक्षणाला वापरू शकता, लग्नाला वापरू शकता आणि अशा रीतीने कर बचत आणि गुंतवणूक असे दोन्ही मार्ग आपण ह्या नियोजनातून आपण साधू शकतो.
खरं म्हणजे टॅक्स प्लॅनिंग मध्ये आपल्याला भविष्याच्या दृष्टीने देखील ती गुंतवणूक करू शकतो आपण, जसं तुम्ही म्हणता. आणि खास करून पुढच्या पिढीसाठी मला वाटतं हे फार महत्वाचा मुद्दा सर तुम्ही आज सांगितला. गोखले सर, खूप खूप धन्यवाद. आणि अपेक्षा करूया की आपण जे मुद्दे सांगितलेले आहेत, खास करून शिक्षणाचे किंवा अन्य काही मुद्दे जे असतील, ATC-ACCच्या ज्या सवलती आहेत त्या सगळ्या तुम्ही लक्षात घ्याल. कारण जसं गोखले सरांनी सांगितलं की कायद्याच्या चौकटीत राहून हे कर नियोजन आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे पैसा झाला मोठामध्ये या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितल्या, जरूर त्याचा विचार करा. आजच्या एपिसोडमध्ये इकडेच थांबतोय. पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहोत, कारण बजेट अगदी तोंडावर येते. त्यामुळे बजेट स्पेशल एपिसोड घेऊन येणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये. पैसा झाला मोठामध्ये आता इकडेच थांबतोय. पाहत राहा ABP माझा.